काँग्रेसच्या 138व्या स्थापना दिनानिमित्त 28 तारखेला महारॅली है तयार हम अशा पद्धतीची मोठी रॅली नागपूरमध्ये होते. त्याची एक बैठक नागपूरमध्ये झाली. परत आता बैठका झाल्या आहेत प्रत्येक जिल्ह्यातून. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात थोडं लांब असल्यामुळे आम्हाला 3000 लोक कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, सोलापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, येथून 3,000. मराठवाड्यातून साधारणपणे नांदेडला 7,000, लातूरला 4,000, मराठवाड्यातल्या जिल्ह्यांना 3,000चे टार्गेट्स. आणि जवळचे जे जिल्हे आहेत तिथं 50,000 ते 1,00,000 लोक प्रत्येक जिल्ह्यातून येतील अशा पद्धतीचं नियोजन आहे. आणि देशातले सगळे काँग्रेसचे नेते, आदरणीय सोनियाजी असतील, आदरणीय राहुलजी असतील, आमचे अध्यक्ष आदरणीय खरगेजी असतील, हे सगळी मंडळी या सभेला येणार आहेत. आणि मला वाटते लोकसभेचं रणशिंग देशाचं तिथून फुकलं जाईल अशी परिस्थिती आहे. भाजप असेल, अजितदादांसोबत राष्ट्रवादी असेल आणि शिंदे गट असेल, याचं एक मोठं आव्हान काँग्रेस म्हणून असणार आहे. कशा पद्धतीनं हे आव्हान पेलावं लागणार आहे काय सांगा? नाही, जनमानसामध्ये जे काही समीकरणं महायुतीची घडलेली आहेत ती लोकांना पटलेली नाही आहेत. आणि लोकांना राग आहे की राष्ट्रवादी पक्ष फोडला गेला, शिवसेना फोडली गेली, याचा राग आहे. तो राग व्यक्त करायची संधी इलेक्शनच्या माध्यमातून मिळालेली नाही, ती लोकसभेला मिळेल. त्यामुळे मॅन्डेट निश्चितपणे महाविकास आघाडीच्या बाजूने राहील. पण 3 राज्याच्या निकाल हाती आल्यानंतर भाजपचा कॉन्फिडन्स वाढलेला दिसतोय. कुठेतरी हा वाढलेला कॉन्फिडन्स कशा पद्धतीनं त्याला काँग्रेस म्हणून सामोरं जावं लागणार आहे असं वाटतं? नाही, इंडिया शायनिंग पद्धतीचं एक कॅम्पेन त्यावेळी देखील होतं. त्यानंतर काय परिस्थिती झाली देशानं बघितलेलं आहे. आणि मला वाटतं या निवडणुकीचा परिणाम किमान महाराष्ट्रापुरता तरी काय होईल असं मला वाटत नाही. आणि जर भाजपला कॉन्फिडन्स असता तर राष्ट्रवादी फोडायची गरज नव्हती. भाजपला जर कॉन्फिडन्स होता की एकनाथ शिंदे साहेबांना आणि भाजप मिळून लोकसभेच्या जागा घेऊ शकतात, विधानसभेत तर काय विषय नव्हता, मेजॉरिटी झालती 172-70 वर ते पोचलेच होते. 205 आकडा न्यायची गरजच नव्हती. मग याचा अर्थ भाजपला कॉन्फिडन्स नाही आहे लोकसभेचा, म्हणून ते या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की अनेक प्रश्न आहेत. आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे, लोकांना फक्त तोंडाला पानं पुसण्याचं काम चालू आहे. आणि त्याचं उत्तर आता लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूनं निर्णय होऊन होईल. जरांगे पाटील म्हणतात की मराठा समाजाचं आंदोलन जे आहे ते सरकारला जड जाईल, कसं बघता तुम्ही? नाही, 100%. कारण की पहिली जे 40 दिवसाची मुदत सरकारनं दिली, पुढची 24 तारीख सरकारनं दिली. आणि म्हणून आम्ही परवा देखील म्हणलं, विधानमंडळात देखील म्हणलं की मुख्यमंत्री महोदयांनी अनेक गोष्टी सांगितल्या की सारथीतनं काय देतं ते चालूच होतं. त्यात काही वाढले असतील, स्वागत आहे त्याचं, त्याला काय विषय नाही, त्यात वाढले असतील. परंतु आरक्षणाचा मुद्दा हा कसा हाताळणार आहात? 50%च्या वर जाऊन केंद्राशी चर्चा करून तो मुद्दा हाताळणार आहात. फेब्रुवारीमध्ये नेमकं असं काय घडणार आहे जे या अधिवेशनात घडू शकणार नव्हतं. फेब्रुवारीत देतो, नाही फेब्रुवारीत काय देतो हे सांगितलेलंच नाही. 1 मार्च, 5 किंवा 7 मार्चला साधारणपणे देशाची आचारसंहिता लागेल अशी शक्यता. आणि मग फेब्रुवारीत काय देणार आहेत? मग ते डिसेंबरलाच द्यायला पाहिजे होतं. एवढा असंतोष झालेला आहे, तो थांबवला पाहिजे होता. म्हणजे देता येणं शक्य असतं तर त्यांनी आत्ताच ते दिलं असतं असं मला वाटतं. म्हणून फसवायचं काम चाललंय असं साधारणपणे परिस्थिती आहे. जरांगे पाटील यांनी दिलेली डेडलाईन उद्या संपते, त्यामुळं पोलीस प्रशासनानं देखील नोटिसा बजावायला सुरुवात केली आहे. जमावबंदी देखील लागू केलेली आहे अनेक ठिकाणी, अनेक जिल्ह्यांमध्ये. कसं बघता एकूणच उद्या नाही, आता आज जरांगे पाटील साहेबांची सभा चालू आहे आणि त्या सभेतून नेमकं काय पुढे येते, कशा पद्धतीची दिशा येते. कारण की फसवलं गेलेलं आहे हे निश्चित आहे. आता लोकांना देखील माहिती आहे की 24 तारखेपर्यंत निर्णय देतो असा शब्द होता, विचार करतो असा शब्द असता तर ठीक होतं, निर्णय देतो असा शब्द. त्यामुळं प्रशासन आपल्या पद्धतीनं प्रयत्न करेन, कारण लोकांचा असंतोष थांबवायसाठी शाश्वत काय करणार हे अजून पुढं आलेलं नाही. मराठा आरक्षणासंदर्भात जे क्युरेटिव्ह पिटिशन होतं ते सुप्रीम कोर्टानं स्वीकारलंय असं दावा विनोद पाटलांनी केलेला आहे. सुप्रीम कोर्टानं कुठेतरी आता ते क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारलंय, त्याच्यावर नाही, अजून त्याच्यावर बरीच मोठा प्रवास आहे.
म्हणजे तो प्रवास कसा असणार आहे अजून माहीत नाही आहे. त्यामुळे आजच त्याच्यावर वक्तव्य करणं आणि हे होणार आहे म्हणल्यासारखं आहे. मग आत्तापर्यंत का झालं नाही असं पण आहे ना. कुठेतरी डिफेन्स मेकॅनिझममध्ये असणारे काँग्रेस आता सध्या जसं लोकसभेच्या निवडणुका येतात तसं थोडंसं ॲग्रेसिव्ह होताना दिसतं. एकूण सगळे स्टाईल बदललेली आहे का? कारण ज्या पद्धतीच्या गोष्टी किंवा आंदोलन व्हायला पाहिजे होतं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ते होत नव्हतं, पण आता सुरुवात होते असं नाही, आंदोलन कंटिन्यूच चालू आहे. जनसंवाद यात्रा आपण प्रदेश काँग्रेसच्या वतीनं जिल्ह्यामध्ये काढल्या. पायी चालून आम्ही लोकांच्या अडचणी समजून घेतल्या. परवाचं अधिवेशन बघितलं असेल नागपूरचं, तर मॅक्झिमम परफॉर्मन्स हा काँग्रेस पक्षाचा आपल्याला दिसून येईल. सामाजिक प्रश्नावर, विविध प्रश्नावर, मग बेरोजगारी असेल, महागाई असेल, धानाचा विषय असेल किंवा कापसाचा विषय असेल, कांद्याचा विषय असेल, हे सगळे विषय कोणी हाताळले? तर ते काँग्रेस पक्षानं महाविकास आघाडी म्हणून, मग शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, आम्ही मिळून सरकारला जाब विचारायचं काम केलं. सरकारला मदत जाहीर करायला भाग पडलं. ती मदत कमी आहे असं आमचं म्हणणं आहे, ती वाढवून द्यायला पाहिजे आमचं असं प्रामाणिक म्हणणं आहे. 50,000 पण प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय अजून झालेला नाही, त्याच्यावर सरकारला धारेवर धरण्यात आलं. एकूणच 3 पक्षाचं सरकार हे एक दिशेनं चाललेलं नाही, हे खरं आहे. ही सगळी तयारी एका बाजूला सुरू असताना नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरच अनेक वेळा प्रश्नचिन्ह उभं राहते किंवा अनेक वेळा नाराजी आहे अशा पद्धतीची चर्चा वारंवार होत असतात. आमच्यासमोर काही चर्चा नाही. समाज माध्यमांमध्ये राज्यातलं नाही, ते पक्षांतर्गत विषय तो मी बाहेर चर्चा करून आमचा पक्ष एक संघ आहे, आम्ही पुढं जाणार आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणणार ही आमची भूमिका असणार आहे. महाविकास आघाडीचं राज्यातल्या जागा वाटपाचं सूत्र ठरले आणि त्या संदर्भात शरद पवारांनी राहुल गांधींची पण भेट घेतली. कोल्हापूर आणि हातकणंगलेची जागा कुणाकडे जाणार काय यावर? नाही, आता 29-30 तारखेला एक बैठक दिल्लीमध्ये प्रमुख नेत्यांची आहे. त्यामध्ये याच्यावर शिक्कामोर्तब होईल की कुणाकडं कुठल्या जागा साधारणपणे जातील. आणि पहिल्या टप्प्यातल्या चर्चा स्थानिक पातळीवरच्या काही झालेल्या आहेत, काही दिल्ली पातळीवर झालेले आहेत आणि ते एकत्रितपणे 29-30 तारखेला होतील. त्यातनं काही प्रश्न सुटतील आणि राहिलेले प्रश्न हळूच एक 10-15 दिवसात, म्हणजे मला वाटते साधारणपणे 10-15 जानेवारीपर्यंत हा सगळा निर्णय व्हायला काय हरकत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी स्थित्यंतर झालेली आहे त्याचा मतदारामध्ये राग आहे असं तुमचं म्हणणं आहे. मात्र हा जो टेम्पो आहे तो निवडणुकीच्या काळापर्यंत असणं गरजेचं आहे. त्यासाठी विरोधी पक्षांची फार महत्त्वाची भूमिका असते. नाही, विरोधी पक्ष म्हणून आम्ही लोकांच्या पुढे जातोयच की एका आता केंद्र शासनाचा रथ फिरतोय. किती स्वागत झालं लोकांनी, भाजपचे कार्यकर्ते तरी स्वागताला होते का? म्हणजे रथ नुसताच फिरतोय, मी हे लोकांचा रिस्पॉन्स किती आहे. आणि आम्ही ज्यावेळी जनसंवाद यात्रा काढल्या त्यावेळी लोक स्वतःहून येत होते, लोकांचा प्रतिसाद बघा. आणि ज्यावेळी रथ फिरतोय त्यावेळी रथाला तो विरोध व्हायला लागलेला आहे. एकतर परत स्वतः लोक येऊन तिथं बघतायत आणि ॲप्रिशिएट करतायत, चांगलं झालं केंद्राचं काम असं म्हणतायत, असं कुठलाही मुद्दा नाही. आणि म्हणून जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होईल. लोकांना आता त्याचा अंदाज आलेला आहे की हे जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करून मतं घेण्याचा प्रयत्न होईल, पण तोही लोक आणून पाडतील. आणि आम्हाला विश्वास आहे की ह्या वेळेचं वातावरण निश्चितपणे महाविकास आघाडी म्हणून राहील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.